बातमी समोर येते। बीड जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचं सावट गडद झालंय। जिल्ह्यातील 164 मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये अवघा 13% पाणीसाठा शिल्लक आहे। तब्बल 28 प्रकल्प कोरडे पडले असून 71 प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत। अर्धा पावसाळा उलटूनही दमदार पाऊस झालेला नाहीये, त्यामुळे पिण्याचे पाणी आणि सिंचन आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। सोयाबीन पिकाला पावसाची गरज असताना खंड पडल्याने उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना सतावतीये। महिना अर्धा संपला तरी अद्यापही बीड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही आणि यामुळे पाणी प्रकल्प जे आहेत ते तळाला पोहोचले आहेत। अनेक पाणी प्रकल्प जे आहेत ते कोरडे पडले आहेत, तर दुसरीकडे शेतीतील पिके देखील संकटात आहेत। आपण सध्या बीड जवळच्या घोडका राजुरी तलावाच्या परिसरात आहोत आणि आपण पाहू शकतो हा तलाव पूर्णपणे कोरडा पडलाय। जो तलाव एरवी ऑगस्ट महिन्यात पूर्ण क्षमतेने भरलेला असायचा तो यावेळी कोरडा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यातील इतर तलावांची आणि इतर पाणी प्रकल्पांची देखील आहे। बीड जिल्ह्यात जवळपास 165 लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्प आहेत। यातील 28 प्रकल्प हे पूर्णपणे कोरडे पडले, तर 71 प्रकल्प जे आहेत ते मृत साठ्यात आहेत। वार्षिक सरासरीच्या 48% पाऊस झाल्याची नोंद शासन दप्तरी जरी असली तरी हा पाऊस जो आहे तो समानरित्या पडलेला नाही, कुठे कमी अधिक प्रमाणात पडलेला आहे आणि तो एक सलग पडलेला नाही। त्यामुळे आता या पाणी प्रकल्पातील पाणी पातळी जी आहे ती वाढलेलीच नाहीये। ही अशी भीषण परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे। पिकांच्या बाबतीत जर बघायचं झालं तर पिकांच्या बाबतीत देखील अशीच परिस्थिती आहे। सोयाबीनची पिके हिरवीगार दिसत आहेत, परंतु शेंगा लागलेल्या नाहीत आणि त्यामुळे आता कुठेतरी उत्पादनात देखील मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्या देखील आता या इथून पुढे कशा चालणार आणि मोठ्या शहरांना जे पाणी पुरवठा करणारे प्रकल्प आहेत ते कोरडे पडत असल्याने मोठे संकट पाणी टंचाईचे उभे राहू शकते। आता परतीचा पाऊस येणार आहे, परंतु तो कशा पद्धतीने बीडवर बरसतो आणि हे पाणी प्रकल्प पुन्हा एकदा भरतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।